जय श्रीराम, जय गोमाता. भारतीय संस्कृती ही करुणा, अहिंसा आणि गोमातेवरचं प्रेम याच्यावर आधारित आहे. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की गोमाता ही केवळ प्राणी नसून ती आमची पूजेचं स्थान आहे. म्हणून शासनाने देखील गोवंश हत्याबंदीचा कायदा जो आहे तो सर्वदूर निर्णया ठिकाणी आणला. खरं म्हणजे आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मग ती बकरी ईद असो किंवा अन्य कुठलाही त्याचा सण असो, तुम्ही जर सोसायट्यांमध्ये खुल्या भागामध्ये जर रक्तपात केला, प्राण्यांची कत्तल केली तर ती अयोग्य आहे, बेकायदेशीर आहे. हे संविधानामध्ये नाही आहे. हायकोर्टाने देखील याबद्दलच्या स्पष्ट आदेश आपल्याला दिलेले आहेत. आणि शेवटी भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांच्या भावनेचा आदर राखणं हे सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि कोणी असा उद्मत्तपणे आणि धर्मांधतेचा आणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही करत असेल तर ते कदापि सहन केला जाणार नाही. मी पोलीस प्रशासनाला, माननीय पोलीस आयुक्तांना देखील या निमित्ताने विनंती करतो की आपण अशा प्रकारचा चोख बंदोबस्त ठेवावा की कुठेही आपल्याला अशा पद्धतीने बेकायदेशीर कृत्य केलं जाणार नाही. बेकायदेशीर गोमातेची किंवा कुठल्याही गोवंशाची त्या ठिकाणी वाहतूक केली जाणार नाही. त्याची त्या ठिकाणी कत्तल उघड्यावर केली जाणार नाही. बेकायदेशीर कत्तलखाने हे बंद केले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका आमची आहे आणि त्यांनी त्या दृष्टीने त्याच्यावर कडक उपाययोजना करावी. कारण की गोमाता ही आमच्या दृष्टीने आमची माता आहे आणि तिच्यावर जर कोणी घाव घालत असेल, तिच्यावर जर कोणी अन्याय केला करत असेल तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही. काही ठिकाणी जाणून बुजून काही धर्मांध लोक अशा प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने याच्याकडे कठोरपणे लक्ष द्यावं आणि कठोर कारवाई करावी. केवळ लक्ष न देता कठोर कारवाई केली जावी. कारण की सर्वांना समान हक्क, समान अधिकार आहे आणि हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आणि कायदा कोणी मोडत असेल तर कदापि त्याला सहन केलं जाणार नाही. जय गोमाता. हाय खुशी. हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स। और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।